या व्हिडिओमध्ये आपण कागदाचं उत्पादन कसं होतं हे बघूया। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कागद हा लाकडापासून तयार होतो, पण तो नेमका कसा तयार होतो हे आपण या व्हिडिओमध्ये शिकूया। इथे आपण प्लायवूड बघू शकतो। हे प्लायवूड लाकडाच्या पातळ पत्र्यांसारखं असतं। मग कागद सुद्धा असाच पातळ लाकडाच्या पत्रांपासून तयार होतो का? तर याचं उत्तर आहे नाही। लाकडाला कागदात रूपांतरित करण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया असते। चला या प्रक्रियेतल्या टप्प्यांकडे बघूया। तर सगळ्यात पहिले लाकडाचे चिप्स किंवा तुकडे तयार करतात। या अशा लाकडाच्या ओंडक्यांना अशा छोट्या छोट्या लाकडाच्या तुकड्यांमध्ये कापलं जातं किंवा तोडलं जातं। आता हे कसं करतात पहा। सगळ्यात पहिले हे लाकूड धुतलं जातं आणि त्याची साल काढून टाकली जाते आणि त्यानंतर हे छोट्या छोट्या बारीक तुकड्यांमध्ये कापलं जातं। पण कापायच्या आधी धुणं आणि त्याला स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे। आता या लाकडाच्या छोट्या छोट्या तुकड्यांचं काय होतं पहा। हे लाकडाचे छोटे तुकडे लगदा बनवण्यासाठी वापरले जातात। हा असा दिसतो लगदा। याला PULP पल्प असं पण म्हणतात। लगदा बनवण्यासाठी पाणी आणि रसायनांसोबत या लाकडाच्या तुकड्यांना उकळलं जातं आणि मग वेगवेगळ्या रंगांचा कागद बनवायचा असेल तर वेगवेगळे रंग सुद्धा त्यात मिसळले जातात आणि मग शेवटी या लगद्यापासून कागद बनतो। आता तुम्ही विचार करत असाल की असा पातळ लगदा कागदामध्ये कोरड्या कागदामध्ये कसा रूपांतरित होतो। आता हा पहा डोसा। डोशाचं पीठ पातळ असतं, पण ते नंतर गरम तव्यावर टाकलं की कसा कुरकुरीत डोसा तयार होतो। तसंच काहीसं या लगद्याचं पण असतं, पण इथे आपण तवा नाही वापरत। आता पहा हा लगदा वाळवतात कसं। पुढचा टप्पा आहे लगद्याला वाळवणे। हा जो लगदा असतो त्याला 2 गरम रोलर्समधून सोडलं जातं। हे पहा हे असे 2 रोलर्स असतात आणि ते गरम असतात। त्या गरम गरम रोलर्समधून हा लगदा पाठवला की मग त्याचा पातळ आणि गरम गरम कागद होतो। मग हा रोलरमधून बाहेर आलेला कागद तो गुंडाळला जातो। इथे पहा चित्रामध्ये अशा प्रकारे मोठ्या मोठ्या गुंडाळ्या केल्या जातात कागदाच्या। बऱ्याच कारखान्यांमध्ये यानंतर या कागदाचे रोल छोट्या दुकानांमध्ये पाठवले जातात, जिथे त्याला हवं त्या आकारात कापलं जातं। पण काहीच कारखाने या अशा कागदाला छोट्या आकारांमध्ये कापून देतात। आता पाहूया कारखान्यामध्ये कागद कसा कापला जातो। तर पुढचा टप्पा आहे कापणे। हा असा मोठा कागदाचा गुंडाळा कापण्याच्या मशीनमध्ये सोडला जातो। हे पहा कापण्याचं मशीन। याच्यात जवळून जाऊन बघूया। इथे तुम्हाला हे असे ब्लेड्स किंवा पाते दिसत असतील। हे पाते त्या कागदावर फिरवले की त्या कागदाच्या पातळ पातळ पट्ट्या बनतात आणि मग त्या पुन्हा एकदा कापल्या की मग बनतात कागदाची पानं। आता या सगळ्या बनलेल्या कागदांचं आपण काय काय करतो बरं? त्यावर लिहितो, छपाई करतो, पुस्तकं बनवतो, वृत्तपत्र बनवतो आणि हे सगळं वापरून झालं की असा बनतो वापरलेला निरुपयोगी कागद। हे पहा असं सगळं वापरून झाल्यावर हा कागद टाकाऊ बनतो। आपणही आपल्या घरातली जुनी वर्तमानपत्र किंवा जुन्या वह्यांचे कागद, पुस्तकं हे सगळं पुनर्चक्रीकरणासाठी विकून टाकतो, बरोबर? मग अशा सगळ्या कागदाचं काय केलं जातं? अशा सगळ्या टाकाऊ कागदाचं पुनर्चक्रीकरण केलं जातं। आता पाहू आपण पुनर्चक्रीकरणाची प्रक्रिया। या टाकाऊ कागदापासून पुन्हा लगदा तयार करतात। तो कसा करतात पहा। सगळ्यात पहिले हा कागद उकळतात आणि मग त्यातली सगळी शाई धुवून टाकली जाते आणि मग अशा प्रकारे कागद स्वच्छ केला की शाई नसलेला पल्प किंवा लगदा मिळतो आणि हा पल्प पुन्हा एकदा कागद तयार करण्यासाठी वापरला जातो। तर अशा प्रकारे कागद निर्मितीची प्रक्रिया पहा। कागद बनतो हा लगद्यापासून, बरोबर? आणि मग लगदा आपल्याला कुठून कुठून मिळू शकतो? एकतर लाकडाचे लहान तुकडे करून मग ते उकळले की त्याचा लगदा बनतो, नाही तर टाकाऊ कागदाचं पुनर्चक्रीकरण केलं की पण लगदा मिळतो आणि मग या लगद्याला गरम रोलर्समधून वाळवलं जातं आणि मग मोठ्या मोठ्या गुंडाळ्या केल्या जातात आणि मग सगळ्यात शेवटी त्याला हवं त्या आकारांमध्ये कापलं जातं। तर अशी असते कागद उत्पादनाची प्रक्रिया।